आता नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेगवान घडामोडी। चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा जोरदार धडाका राज्यभरात पाहायला मिळणार आहे। राज्यभरात आज तब्बल 17 प्रचार सभा होणार आहेत। शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन आघाडी, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, राज ठाकरे, बच्चू कडू या सगळ्यांच्या आज सभा असणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी चक्क शायरीतून उत्तर दिलंय। हकीकत रूबरू हो तो अदाकारी नहीं चलती, जनता के सामने चौकीदार की मक्कारी नहीं चलती, असं ट्वीट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं। ममता बॅनर्जी आपल्याला कुर्ते आणि मिठाई पाठवतात या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर ममता यांनी सुद्धा मोदींवर गुगली टाकली आहे। सणासुदीला अर्थातच मी नरेंद्र मोदींना मिठाई पाठवते, कुर्ते पाठवते, मात्र मत देणार नाही, अशी खोचक प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिली आहे। खिलाडू कुमारनं घेतलेल्या मुलाखतीमध्ये मोदींनी कुर्त्याचा आणि मिठाईचा उल्लेख केला होता। अभिनेता अक्षय कुमारनं घेतलेली पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत सध्या चांगलीच गाजते आहे। या अराजकीय मुलाखतीमागचा राजकीय अर्थ काय याविषयी जोरदार चर्चा सुरू झालेल्या आहेत। मोदींचं कुटुंब, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचं लहानपण, त्यांचा मित्रपरिवार अशा अनेक गोष्टींबद्दल मोदींनी या मुलाखतीमध्ये दिलखुलास उत्तरं दिलेली आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवस वाराणसीमध्ये असणार आहेत। आज त्यांचा 7 किलोमीटरचा भव्य रोड शो होणार आहे, तर संध्याकाळी ते गंगा आरतीत सहभागी होतील। शुक्रवारी मोदी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। भाजपनं या दौऱ्यासाठी जय्यत तयारी केलेली आहे। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरच्या उमेदवारीवरून सुरू झालेल्या वादाचा चेंडू एनआयए कोर्टानं आता निवडणूक आयोगाकडे टोलावलेला आहे। साध्वीच्या उमेदवारीचा निर्णय आपल्या अखत्यारीत येत नसून तो निर्णय निवडणूक आयोगानं घ्यावा, असं एनआयए कोर्टानं म्हटलं आहे। भोजपुरी अभिनेते रवी किशन आणि दिनेश लाल यादव निरहुआ यांना मुंबईतून जबरदस्तीनं धरून आणून लोकसभेची उमेदवारी दिल्याची कबुली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली। चंदौलीमध्ये प्रचार सभेत आदित्यनाथ यांनी भाषणात या दोन्ही कलाकारांच्या उमेदवारीचा उल्लेख केला। क्रिकेटर गौतम गंभीरच्या उमेदवारी अर्जावर निवडणूक अधिकाऱ्यानं आपला निर्णय राखून ठेवलाय। आम आदमी पक्षाच्या उमेदवारानं गौतम गंभीरच्या प्रतिज्ञापत्रावर आक्षेप घेतला होता। नरेंद्र मोदींच्या जीवनावरील चित्रपटाच्या प्रदर्शनाला मनाई केल्यानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यावरील चित्रपटाच्या ट्रेलरवर निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे। ममता बॅनर्जी यांच्यावर बाघिणी हा सिनेमा येऊ घातलाय। राज ठाकरेंनी काळा चौकीतील सभेमध्ये जाहिरातीवरील कुटुंबाच्या फोटोची पोलखोल केली होती। यानंतर आता मोदी फॉर इंडिया हे फेसबुक पेज बंद करण्यात आल्याचं राज ठाकरे म्हणतायत। भांडूप इथं झालेल्या सभेत राज ठाकरेंनी भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यावरही सडकोन टीका केली। अतिरेक्यांशी लढताना असे शहीद झाले, त्यांच्याबद्दल बोलताना त्यांना काही का वाटत नाही, असा सवाल राज यांनी केला। सध्या राज ठाकरे मोदी सरकारच्या विविध दाव्यांची पोलखोल करताना दिसतात। भांडूपमधील सभेत राज ठाकरेंनी गुजरातमधील वडनगर गावाची पोलखोल केली। 5 वर्षांपूर्वी झालेल्या रेल्वे अपघातात मोनिका मोरे या तरुणीला आपले दोन्ही हात गमवावे लागले होते। त्यावेळी सरकारनं तिला नोकरी देण्याचं आश्वासन केलं होतं, मात्र वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील प्रशासन चालढकल करतंय, असा आरोप राज ठाकरेंनी आपल्या सभेत केला आणि मोनिका मोरेला मंचावरही बोलावलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या लावा रे तो व्हिडिओला भाजपकडून जशास तसं उत्तर दिलं जाणार आहे। येणाऱ्या 27 तारखेला भाजपकडून मनसे स्टाईलनं लावा रे तो व्हिडिओ असं सांगत मनसेचा पर्दाफाश करण्यात येईल, असं विनोद तावडे म्हणाले। नोटबंदीमुळे राज ठाकरेंचं व्यक्तिशः नुकसान झालंय आणि त्यामुळेच त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राग आहे, अशी जळजळीत टीका अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते। सध्या काँग्रेसच्या जाहिराती भाजपपेक्षा अधिक असल्याचं मुनगंटीवार म्हणाले, पण भाजपच्या विकास कामांमुळे आम्हाला जाहिरातींची आवश्यकता असल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणतात। उत्तर मध्य मुंबईतील भाजप उमेदवार पूनम महाजन यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांनी काल सभा घेतली। पूनम महाजन यावेळी पुन्हा एकदा निवडून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला।
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभा घेतली। यावेळी त्यांनी तोंडाच्या वाफेने इंजिन चालत असतं तर दिल्लीपर्यंत गेलं असतं असा टोला लगावला। ते मॅचच खेळत नसून त्यांच्याबद्दल काय बोलायचं असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता लगावला। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेचा खर्च कोण करतं असा सवाल शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला। जनतेचा राज ठाकरेंवर विश्वास असता तर मनसे निवडणुकीच्या मैदानात असती असा टोलाही कायंदेंनी लगावला। शरद पवार यांचं भाषण सुरू असताना नागरिक उठून गेले तसंच पवारांसमोरील खुर्च्याही रिकाम्या झाल्या। गिरणारे इथं समीर भुजबळ यांच्या धनराज महाले यांच्या प्रचार सभेमध्ये हा प्रकार घडला। नाशिकच्या सटाणा इथं सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली। या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर जोरदार टीका केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणं मात्र टाळलं। लोकांनी मोदींना संधी दिली पण त्यांनी भ्रमनिरास केला असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला। निफाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारासाठी ते आले होते। निफाडच्या सभेमध्ये शरद पवारांनी एका शेतकऱ्याला मंचावर बोलावलं। कृष्णा डोंगरे असं त्यांचं नाव। ते गेल्या अनेक दिवसांपासून अर्धनग्न आंदोलन करतायत। सरकार जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत मी शर्ट घालणार नाही असा पणच त्यांनी केलेला आहे। प्रकाश आंबेडकरांच्या हेलिकॉप्टरला उतरण्याची परवानगी नाकारण्यात आली होती। त्यामुळे बदलापुरातील सभेत प्रकाश आंबेडकरांना भाषण करता आलं नाही। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सरकारी यंत्रणेवर याविषयी संताप व्यक्त केला। भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांनी रिक्षा चालक मालक महासंघानं पाठिंबा जाहीर केलाय। मैदानात घेतलेल्या जाहीर सभेमध्ये मोठ्या संख्येनं रिक्षा आणून त्यांनी पाठिंबा जाहीर केला। उत्तर पश्चिम मुंबईमध्ये उद्या बिहारी बाबू आणि बॉलिवूड स्टार शत्रुघ्न सिन्हा प्रचार करणार आहेत। काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचारासाठी शत्रुघ्न सिन्हा मुंबईमध्ये येणार आहेत। उत्तर भारतीय मतांचा मोठा वाटा आपल्या पदरात पडावा म्हणून निरुपम यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना प्रचारासाठी बोलावलं आहे। अंगणवाडी सेविकांना निवडणुकीचं काम सक्तीचं नाही तसंच निवडणुकीच्या कामासाठी न येणाऱ्या या अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाईही केली जाणार नाही असं केंद्रीय निवडणूक आयोगानं बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केलं। आयोगाच्या या भूमिकेमुळे निवडणूक कामाला जुंपण्यात आलेल्या अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। आता निवडणुकी व्यतिरिक्तच्या घडामोडी आपण बघणार आहोत। मुंबईमध्ये तब्बल 46 लाखांची रक्कम पकडण्यात आली। 7 रस्ता परिसरामध्ये वाहनांची तपासणी सुरू असताना ईश्वर सोलंकी यांच्याकडे ही रक्कम आढळून आलेली आहे। सरकारकडे मासेमारीसाठी ठोस धोरण नसल्याचा आरोप करत या विरोधात मच्छीमार एकवटले आहेत। पर्सिस्टिंग फिशरमेन वेलफेअर असोसिएशन तर्फे या संदर्भात नुकतीच संयुक्त सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी ऑल इंडिया ट्रेडिशन पर्सिस्टंट फिशिंग असोसिएशनची स्थापना करण्याची घोषणा मच्छीमार बांधवांनी केली। म्हाडाच्या विविध वसाहतींवर 1998 सालापासून आतापर्यंत आकारलेल्या लाखो रुपयांचं थकीत सेवा शुल्क वसूल करण्याकरता म्हाडानं आग्रही भूमिका घेतली आहे। या थकीत सेवा शुल्काची मुदत एकरकमी किंवा हप्त्यानं भरण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणानं घेतला आहे। नव्या मोनो सेवेत दाखल होण्यासाठी आणखी थोडा अवधी लागणार आहे कारण लोकसभेच्या निवडणुकांमुळे जाहीर झालेल्या आचारसंहितेचा फटका मोनो रेल्वेच्या खरेदीला बसला आहे। यामुळे या मार्गावर जलद प्रवास करण्यासाठी मुंबईकरांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल। गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईकरांची जीवनशैली बदलली आहे। या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर झालेला सुद्धा पाहायला मिळतोय। मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे नुकत्याच झालेल्या वैद्यकीय शिबिरांमधून 26% मुंबईकरांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे। 25% रुग्णांना मधुमेह आहे हे समोर आलंय। कोस्टल रोडच्या मार्गातील अडचणी संपवण्याचं नाव संपत नाही। या रोडच्या कामाविरोधात मच्छीमार बांधवांनी आधीच न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे। आता या रोडच्या मार्गात असणाऱ्या टाटा गार्डनमधील झाडांवर कुऱ्हाड चालवावी लागणार आहे। त्यामुळेही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे।
मोकळ्या जागांचा विकास करण्याकरता मुंबई पोर्ट ट्रस्टनं आखलेल्या आराखड्याच्या अंमलबजावणीनंतर मुंबईचे काही भाग एक प्रकारे महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेचा प्रसार करणारी केंद्र उभारली जाणार आहेत। रोरो प्रकल्प, मरीना, डोमेस्टिक तसंच आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल, शिवडी ते एलिफंटा रोपवे, ससून डॉक नूतनीकरण, पूर्व किनारपट्टीचा विकास आदी अनेक प्रकल्प या अनुषंगाने हाती घेण्यात आले। कोरड्या हवामानामुळे राजस्थान, गुजरात, पश्चिम मध्य महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागात कमाल तापमानानं 40शी गाठली आहे। त्यामुळे विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून मुंबईकरांनाही पाणी कपातीचा सामना करावा लागतो आहे। अशा परिस्थितीमध्ये पाण्याचा अपव्यय टाळण्याकरता हॉटेल चालकांनी ग्राहकांना मागणीनुसार अर्धा ग्लास पाणी देत पाणी वाचवण्याची मोहीम हाती घेतलेली आहे। रिझर्व्ह बँकेतर्फे लवकरच 200 आणि 500 रुपयांच्या नवीन नोटा सादर करण्यात येणार आहेत। महात्मा गांधी मालिकेअंतर्गत या 200 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटा सादर करण्यात येणार आहेत। नव्यानं सादर होणाऱ्या नोटांवर विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी असणार आहे। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी ज्युनियर कॉलेजमधील उपलब्ध जागा, विषय आणि वाढीव तुकडी आदी माहिती संदर्भात बदल करण्यासाठी 11वी प्रवेशाच्या वेबसाईटची लिंक सुरू होणार आहे। या वेबसाईटवर 4 मे पर्यंत कॉलेजेसना आवश्यक बदलांची नोंदणी करता येऊ शकणार आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनानं धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी तयार करायला सुरुवात केलेली आहे। यानुसार तब्बल 378 इमारती मोडकळीस आलेल्या आहेत। खबरदारीचा उपाय म्हणून मे अखेरपर्यंत धोकादायक इमारतीतील रहिवाशांना घरं रिकामी करण्याच्या नोटीसाही धाडण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार सुमारे 10,000हून अधिक कुटुंब रस्त्यावर येणार असल्याची शक्यता आहे। पुणे शहरातील पीएमपीच्या बसमधील सीएनजी संपल्याने बस रस्त्यात बंद पडण्याच्या घटना आता घडू लागल्यात। या प्रकाराला पीएमपीचे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणा जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे। पुणे मेट्रो प्रकल्पाच्या शिवाजीनगर इथल्या कृषी महाविद्यालय मैदानापासून ते स्वारगेटपर्यंतच्या भुयारी मार्गासाठी 6,000 रिंगची निर्मिती करावी लागणार आहे। या रिंगच्या निर्मितीसाठीची प्राथमिक तयारी महामेट्रोनं सुरू केली आहे। पुढची बातमी सामान्य मुंबईकरांकरता असलेल्या घरासंदर्भातली बातमी आहे। अनेक उपाययोजना राज्य सरकार सामान्य मुंबईकरांकरता हाती घेत आहे। 2011 पर्यंतच्या प्रत्येक झोपडपट्टी धारकाला मालकी हक्काचं घर देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना आता मुंबईत मालमत्ता कर लागणार नाहीये असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। लोकप्रिय टिकटॉक ॲपवरील बंदी मद्रास हायकोर्टाने सशर्त परवानगी त्याला दिलेली आहे। ती बंदी उठवलेली आहे। या टिकटॉक ॲपवरच्या कोर्टाने बंदी उठवली असली तरी देखील यावर अश्लील आशयाचे व्हिडिओ टाकले जाणार नाहीत याची काळजी घेण्याची तंबी मात्र दिली गेलेली आहे। यामुळे आता टिकटॉक प्रेमींना दिलासा मिळालेला आहे। काश्मीरमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक सुरू आहे। अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारा इथं झालेल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय। उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन हे रशियाच्या दौऱ्यावर आहेत। आपल्या सुसज्ज ट्रेनमधून ते रशियामध्ये दाखल झाले। किम जोंग यांना हा पहिलाच रशियाचा दौरा आहे। सिरियातील जिस्र अल शुहूर या प्रांतातील एका इमारतीमध्ये झालेल्या स्फोटात 16 नागरिकांचा मृत्यू झाला। या स्फोटाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। कट्टरतावादी संघटनेकडून हा स्फोट घडवण्यात आला असावा अशी शक्यता वर्तवली जाते। इस्रायलच्या सैन्यानं पॅलेस्टाईनमधून एक घरच उडवून दिलं। ओमर अबू या अतिरेक्याच्या हल्ल्यात 2 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता। याचा बदला थेट असं अतिरेक्याचं घर उडवूनच इस्रायलनं घेतलाय। टेक्सास भागाला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। यामुळे डलास विमानतळाच्या भूमिगत पार्किंगमध्ये असलेल्या गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या। आणखी 2 दिवस असाच पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे।